साडी घातल्यानंतर तुमचे दंड हे जाड दिसतात का? तुमचा चेस्टचा भाग हा जाड दिसतो का? तुम्ही साडी घातल्यानंतर खूप जास्त जाड दिसता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी आपण ब्लाउज हा कसा शिवायला हवा, त्यासाठी ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या कशा प्रकारे स्टिच कराव्या, ब्लाउजची फिटिंग कशी असावी, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। ज्यांचे आर्म्स जाड असतील किंवा ज्यांचा चेस्टचा भाग हा मोठा असेल अशा मुली साडी नेसायला अवॉइड करतात। जर तुम्हीही त्यामध्ये असाल तर अजिबात काळजी करू नका। अशा काही टिप्स आहेत साडी आणि ब्लाउज बद्दल, त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही साडीमध्ये स्लिम दिसाल आणि एक छान असा स्लिम लुक तुम्ही क्रिएट करू शकाल। काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ब्लाउज स्टिच करताना, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही प्लस साइज असाल, जाड असाल तरीही तुमचा एक स्लिम लुक हा क्रिएट होईल। चला तर मग बघूयात की त्या छोट्या छोट्या टिप्स कोणत्या। त्यामध्ये नंबर 1 आहे ब्लाउजच्या स्लीव्ज। यस, आता जेव्हा तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल, तुमचे दंड जाड असतील आणि तरीही तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल, तेव्हा तुम्ही काय करा की तुमच्या ब्लाउजच्या स्लीव्ज आहेत त्या तुम्ही फुल स्टिच करून घ्या। कारण काय होतं, फुल स्लीव्ज मध्ये हात जो असतो तो लांब दिसतो आणि त्यामध्ये आपण ऑटोमॅटिकच बारीक दिसतो। त्यामुळे तुम्ही शक्यतो ब्लाउज स्टिच करताना लॉंग स्लीव्ज ह्या स्टिच करून घ्या। त्यामध्येही फुल स्लीव्ज ब्लाउज जेव्हा आपण शिवतो तेव्हा काय होतं की आपल्याला हाताची हालचाल करणं हे जरा कठीण वाटतं, राईट? तेव्हा तुम्ही काय करू शकता, तुमचे ब्लाउजेस हे स्ट्रेचेबल तुम्ही स्टिच करून घ्या, जेणेकरून तुम्ही हातामध्येही कम्फर्टेबल हालचाल करू शकाल आणि त्या ब्लाउज मध्ये कम्फर्टेबल फील कराल। त्याचबरोबर सध्या अशा क्रॉप टॉपची ही खूप जास्त फॅशन आहे आणि क्रॉप टॉप हे खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। बऱ्याच मुली अशा आहेत की साडीवरती आजकाल क्रॉप टॉप हे वापरतात आणि ते खूप सुंदर दिसतं। अशा प्रकारेही तुम्ही क्रॉप टॉप वापरू शकता, त्यानेही तुम्हाला एक स्लिम लुक क्रिएट होतो। आता बऱ्याचशा अशा महिला आहेत की त्या फुल स्लीव्ज मध्ये कम्फर्टेबल नसतात, तेव्हा त्या काय करू शकता की तुम्ही 3/4 स्लीव्ज या स्टिच करून घेऊ शकता किंवा तुम्ही एल्बो स्लीव्ज या स्टिच करून घेऊ शकता। त्यामध्येही तुमचा स्लिम लुक क्रिएट होतो। पण ब्लाउज स्टिच करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ब्लाउज हे स्टिच करता तेव्हा ब्लाउज हे खूप जास्त टाईट स्टिच करून घेऊ नका। त्याने काय होतं, जर आपण स्लीव्ज या जास्त टाईट स्टिच करून घेतल्या तर आपलं दंडाचं जे फॅट असतं ते व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो। त्यामुळे शक्यतो आपलं जे ब्लाउज आहे ते परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवं। त्याचबरोबर आजकाल फुल पफ, सेमी पफ अशा बऱ्याच साऱ्या डिझाईन्स आलेल्या आहेत। तुमचे दंड हे जाड असतील आणि तुमची अप्पर बॉडी हेवी असेल तर तुम्ही ह्या पफच्या स्लीव्ज ह्या अवॉइड करा। पफच्या स्लीव्ज मध्ये काय होतं, तुमचे दंड हे जाड असतात आणि त्यामध्ये तुम्ही आणखीनच जाड दिसता। त्यामुळे तुम्ही जर पफ स्टिच करून घेणार असाल तर सिंपल असा पफ स्टिच करून घेऊ शकता। जास्त प्लेटेड पफच्या स्लीव्ज ह्या अवॉइड करा। नंतर नंबर 2 आहे गळ्याचे पॅटर्न म्हणजे नेक डिझाईन। आता जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुमचे दंड मोठे असतील आणि तुम्हाला साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तर गळ्याचे काही सिलेक्टेड पॅटर्न्स आहेत तेच तुम्ही निवडायला हवेत। आता त्यामध्ये आजकाल व्ही नेक हा खूपच जास्त ट्रेंड मध्ये आहे। तुम्ही अशा प्रकारचे व्ही नेक हे स्टिच करून घेऊ शकता। व्ही नेकने काय होतं की आपले कॉलर बोन्स असतात ते व्हिजिबल होतात आणि ते व्हिजिबल झाल्यामुळे तिथे एक आपला स्लिम लुक क्रिएट होतो। मान ही उंच दिसते आणि आपली मान उंच दिसल्यामुळे ओव्हरऑल आपला लुक हा स्लिम दिसतो। तुमची अप्पर बॉडी हेवी असेल तर तुम्ही अशा प्रकारचे व्ही नेक ट्राय करू शकता। बोट नेक स्टिच करून घेत असाल तर तो थोडासा पसरट स्टिच करून घ्या। त्याने काय होईल की तुमची अप्पर बॉडी ही जाड दिसणार नाही, म्हणजे तुमचे कॉलर बोन हे व्हिजिबल होतील आणि त्यामध्येही तुम्हाला एक स्लिम लुक मिळेल। जर तुम्ही बोट नेक स्टिच करून घेत असाल तर तुम्ही गळ्याला चिकटून डिझाईन किंवा नेक हा अजिबात स्टिच करून घेऊ नका। ऑलरेडी तुमची अप्पर बॉडी ही हेवी असते, तुम्ही जाड असता आणि ऑब्विसली तुमची मानेची उंची ही कमीच असणार।
आणि तुम्ही जर गळ्याला चिकटून नेक हा स्टिच करून घेतला तर त्यामध्ये तुमच्या मानेची उंची ही कमी दिसते आणि त्यामध्ये तुम्ही आणखीनच जाड दिसाल. त्यामुळे गळ्याला चिकटून असे नेक तुम्ही अजिबात स्टिच करून घेऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा ब्लाऊज स्टिच कराल तेव्हा जितका सिंपल ब्लाऊज तुम्ही स्टिच कराल तितका लुक तुमचा हा सिंपल आणि सोबर दिसणार आहे. त्यामुळे जास्त डिझाईन्स न करता तुम्ही ब्लाऊज हा सिंपल स्टिच करून घ्या. नंतर नंबर 3 आहे ब्लाऊज डिझाईन. आजकाल मार्केटमध्ये कुंदन वर्क, आरी वर्क असे बरेच सारे ब्लाउजेस लेडीज ह्या स्टिच करून घेतात. बट जर तुमचे दंड जाड असतील, तुमची अप्पर बॉडी हेवी असेल, तुम्ही जाड असाल तर हे जे वर्क आहे हे तुम्ही अवॉइड करा. काय होतं, आपण ब्लाऊज स्टिच करताना हे जे वर्क आहे हे जर ब्लाऊज वरती स्टिच करून घेतले तर त्यामध्ये आपण आणखीनच भरल्यासारखं वाटतो आणि त्यामध्ये आपला लुक हा आणखीनच जाड दिसतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही वर्क हे अवॉइड करा. आणि जर तुम्हाला वर्क हे ब्लाऊज वरती करायचेच असेल तर मिनिमम वर्क तुम्ही स्टिच करून घ्या. आजकाल प्लेन साड्या ही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत. प्लेन साड्यांसोबत आजकाल मार्केटमध्ये प्रिंटेड ब्लाऊज पीस देखील अवेलेबल आहे, तेही तुम्ही ट्राय करू शकतात. आता जेव्हा तुम्ही प्रिंटेड साड्या ह्या निवडाल किंवा तुम्ही प्रिंटेड ब्लाऊज पीस जेव्हा निवडाल तेव्हा तुम्ही काय करा की ब्रॉड प्रिंट असलेले ब्लाऊजेस किंवा साड्या ह्या अवॉइड करा. ब्रॉड प्रिंट मध्ये काय होतं की आपण आणखीनच जाड दिसतो आणि भरल्यासारखं वाटतो. शक्यतो तुम्ही काय करा की ज्या छोट्या प्रिंट वाल्या आहेत, स्मॉल प्रिंटचे जे ब्लाऊज पीस किंवा स्मॉल प्रिंटच्या साड्या आहेत त्या तुम्ही चूज करा. तर नंबर 4 आहे ब्लाऊज फॅब्रिक. आता जेव्हा तुमची अप्पर बॉडी हेवी असते, तुम्ही जाड असता, तेव्हा तुम्ही हार्ड कॉटन, ऑर्गेन्झा, कॉटन असे फॅब्रिक अजिबात निवडू नका. असे फॅब्रिक निवडताना तुम्ही काय करा, एकदम असे सॉफ्ट जे फॅब्रिक असतात म्हणजे जॉर्जेट, सिफॉन, सॅटिन किंवा सॉफ्ट कॉटन अशा प्रकारचे फॅब्रिक तुम्ही ब्लाऊज मध्ये निवडू शकता. टिप आहे ब्लाऊजची उंची. आता ही जी चूक आहे ही बऱ्याचशा अशा लेडीज करतात. तर ब्लाऊज स्टिच करताना त्या काय करतात, ब्लाऊजची जी लेंथ असते ती कमी घेतात किंवा कमी ठेवतात. त्याने काय होतं, तुम्ही जाड असता, तुमची अप्पर बॉडी ही हेवी असते आणि तुम्ही जर ब्लाऊजची उंची ही कमी ठेवली तर त्यामध्ये तुमचं जे एक्स्ट्रा फॅट असतं ते व्हिजिबल होतं आणि त्याने तुम्ही आणखीनच जाड दिसता. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, ब्लाऊज स्टिच करताना ब्लाऊजची उंची ही परफेक्ट ठेवा. फ्रेंड्स, ह्या होत्या काही छोट्या छोट्या टिप्स. आता ब्लाऊज स्टिच करून घेताना तुम्ही ह्या टिप्स जर व्यवस्थित फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही साडीमध्ये स्लिम दिसाल. ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.